श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत तुम्हाला आनंदात सुखात ठेव ही स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना. महिलेची ही एक गोष्ट कधीच विसरायची नाही. कोणत्याही पुरुषाने ही चूक करू नका, नाहीतर भयंकर प्रकार झेलावेच लागतील. संपूर्ण जगामध्ये महिला ही एक अशी व्यक्ती आहे, तिला देवीचे रूप मानले जाते. भगवान लक्ष्मी प्रतिमा मानली जाते. महिला कोणत्याही गाराला स्वर्गात बदलू शकते. पण मित्रांनो, महिलेची ही एक गोष्ट कधीच उतरायची नाही, नाहीतर त्याचे भयंकर परिणाम भोगावेच लागतील. संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूयात शास्त्रामध्ये मिळालेल्या अशा चुका ज्या घरातील महिलांनी करायच्या नाही आहेत. ज्या घरातील महिला जास्त वेळ झोपतात त्या घरात देवी लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. आणि ज्या महिला लवकर उठून घरातील साफसफाई करतात अशा घरात नकारात्मकता येत नाहीत. अशा घरांमध्ये देवी देवतांचा सदैव वास असतो. महिलांनी जास्त वेळ झोपणे चांगले मानले जात नाही. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर हे शरीराला देखील बरोबर नाही. जास्त वेळ झोपल्याने व्यक्ती आळशी होतो. घरातील स्त्रीने आपले केस कधीही खराब ठेवायचे नाहीत. केसांना नेहमी साफ ठेवले पाहिजे. असे मानले जाते की चांगले केस घरात टापटीपपणा, तसेच महिलांना आपले पाय देखील स्वच्छ ठेवायला हवेत. सुंदर पाय घरातील आर्थिक स्थितीला सुधारतात. खराब केस आणि खराब पाय घरात घेऊन फिरल्यास दरिद्रतेचा वास निर्माण होतो. अशा स्त्रिया धनाशी, नवऱ्याशी आणि सुखाशी वंचित राहतात. हिंदू धर्मात अंघोळ बद्दल काही विशेष नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन आपण सगळ्यांनी करायला पाहिजेत. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सकाळी 8 वाजल्यानंतर अंघोळ करणे हे शास्त्रामध्ये बरोबर मानले जात नाही. सकाळी 8 नंतर वातावरणामध्ये दिव्यशक्ती भरपूर कमी होते. मनुष्यामधील उत्साह ऊर्जा कमी होते. त्यामुळेच तो दिवसभर आळसाचा अनुभव घेतो. त्याच्या शरीरात पूर्ण दिवस सुस्ती असते. कोणत्याही कामात त्याचे मन लागत नाही. आज स्त्रिया सकाळी 8 वाजल्यानंतर अंघोळ करतात. त्यांच्या जीवनामध्ये दुर्भाग्य बनले जाते आणि त्या घरामध्ये सुख समृद्धी येत नाही. म्हणून कोणत्याही स्त्रीने 8 वाजल्यानंतर अंघोळ करू नये. घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी लवकरात लवकर अंघोळ करून उरकून घ्यावी. भगवान श्रीकृष्णाच्या मते दुपारी 12 नंतर तर कधीही अंघोळ करू नये. या अंघोळीचे कोणतेही फळ तुम्हाला मिळत नाही, उलट तुम्ही पापाचे भागीदार होता. स्त्रियांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ नक्कीच घालावं. त्यामुळे धनांची देवी लक्ष्मी आशीर्वाद सदैव असाच राहतो. सकाळी अंघोळ उरकल्यानंतर पहिल्यांदा देवघरात देवाची पूजा केली पाहिजे. तिथे 2-3 अगरबत्ती लावाव्यात पाहिजेत. असे मानले जाते की सकाळच्या वेळी दिव्यशक्ती संचार अधिक असतो. या वेळेला देव आपल्या घरात प्रस्थान करतात. प्रत्येक वेळी
सकाळच्या वेळी झाडू मारणे आणि पुसून घेणे सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळे आपल्या घरात देवी देवता आल्यानंतर प्रसन्न होतात आणि घर धनधान्याने भरून टाकतात. पुराणामध्ये सांगितले आहे की देवी दुर्गा अर्थात माता पार्वती समस्त स्त्रियांच्या नाभीमध्ये वास करत असते. नाभीला शक्तीचे स्वरूप मानले जाते. काही महिलांना नाभीला अस्वच्छ ठेवतात की त्यातून घाण वास येऊ लागतो. यामुळे माता पार्वती क्रोधित होऊन जाते. अशा स्त्रियांना संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्यात जास्त दोष वाढतो. यामुळे माता पार्वती क्रोधित होऊन अशा स्त्रियांना, ज्या स्त्रिया नाभीला अस्वच्छ ठेवतात त्यांच्या परिवारात बाधा निर्माण होते. त्याचबरोबर अशा स्त्रियांच्या परिवारामध्ये कोणत्या कार्यात यश मिळत नाही. तुम्हालाही तुमच्या घरात सुख समृद्धी सौभाग्य यश हवे असेल तर तुम्ही तुमच्या नाभीला साफ स्वच्छ ठेवा. आता आपण जाणून घेऊया महिलांची अशी कोणती गोष्ट आहे ती कधीही उतरायची नाही, नाहीतर त्याचे भयंकर परिणाम त्यांना भोगावेच लागतील. शास्त्रामध्ये लिहिलेले आहे की ज्या ठिकाणी नारीचा अपमान केला जातो त्या ठिकाणी भगवान आपले खाण ग्रहण करत नाही. तुम्ही तर सतत स्त्रीचा अपमान करत असाल तर तुम्ही देवीचा अपमान केल्यासारखे आहे. स्त्रीचा अपमान करून तुम्हाला शक्तिशाली झाल्यासारखे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. भगवान श्रीकृष्णाने स्त्रियांना सन्मान देताना सांगितले आहे की ज्या जागेवर स्त्रियांचा अपमान केला जातो त्या जागेवर देवी देवता निवास करत नाही. श्रीकृष्णाने सांगितले आहे की तुम्हाला जीवनात पुढे जायचं असेल तर महिलांना सन्मान द्या. जो व्यक्ती महिलांची इज्जत करतो तोच पुढे भविष्यात यशस्वी ठरतो. तुम्हालाही जीवनात यश सुख समाधान मिळवायचे असेल तर कधीसुद्धा कोणत्या स्त्रीची इज्जत उतरायची नाही. स्त्रियांना इज्जत द्या, त्यांचा मान राखा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.